रिकामे डोके म्हणजेच सैतानाचं घर. पण या सैतानाला आपल्या घरातून म्हणजेच आपल्या डोक्यातून, मनातून बाहेर कसं काढायचं? जाणून घ्या प्रत्येक गृहिणीने आजच्या या व्हिडिओमध्ये. हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही? गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, रिकामे डोके म्हणजे सैतानाचे घर ही एक अत्यंत लोकप्रिय म्हण आहे. पण याचा अर्थ या म्हणीत दडलेला आहे तो तर तुम्हाला माहीतच असावा की जेव्हा आपले मन आणि आपले डोके कोणतेही काम करत नसते ना, म्हणजेच रिकामे असते, तेव्हा त्यात निगेटिव्हिटी, नकारात्मक आणि वाईट विचार सहज प्रवेश करत असतात आणि त्याच्यात निगेटिव्हिटी जास्त साचत असते. कारण मानवी स्वभावानुसार आपल्या मेंदूला सतत काही ना काही नवीन शिकण्याची, करण्याची आणि त्यामध्ये व्यस्त राहण्याची सवय असते. जेव्हा आपण कोणतेही शारीरिक आणि मानसिक कृती करत नाही ना, तेव्हा मन हे अस्वस्थ आपलं होत असतं आणि निरुपयोगी, गरज नसलेले आणि काहीच एखाद्या गोष्टीला महत्त्व नसलेल्या गोष्टींबद्दल आपण विचार करू लागतो. म्हणूनच आपण सतत व्यस्त राहणे खूप गरजेचं आहे. म्हणून स्वतःला व्यस्त ठेवा. पण मी कायम सांगत आलेले आहे मैत्रिणींनो, सतत काही ना काही शिकत राहा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. बघा, आपण गृहिणींना खूप आपल्याला काही गोष्टी खलत असतात, सतावत असतात. त्याच्यामुळे आपलं मन रिकामं असतं, आपलं डोकं शांत असतं. घरातील कामे झाली की आपण ते विचार आपल्या डोक्यात येत राहतात. त्याच्यासाठी आपण स्वतःला व्यस्त ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण रिकामे राहण्याचे काय परिणाम होतात माहिती आहे तुम्हाला? यामध्ये मग निगेटिव्हिटीचा शिरकाव होतो. सर्वात जास्त निगेटिव्हिटीचा शिरकाव होतो. म्हणजेच काय बघा, रिकाम्या मनात भीती, चिंता, मत्सर, राग, द्वेष, वाईट सवयी या गोष्टी सहज प्रवेश करतात. म्हणजे याला आपण सहज बळी पडतो. जी व्यक्ती काहीच करत नाही, रिकामी असते ना, तिचे मन विनाकारण भूतकाळातील गोष्टी, भूतकाळातील चुका खूप काही शोधत असतात आणि आठवत असतात आणि भविष्यातील काल्पनिक संकटांचा विचार करून स्वतःला त्रास करून आपण घेत असतो. म्हणूनच आपण अशा निगेटिव्ह गोष्टींना, नकारात्मक गोष्टींना आपण जवळ अजिबात करायचं नाही. म्हणजेच आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं आहे आणि काहीतरी करत राहायचं आहे, काहीतरी करायचं आहे. म्हणजेच आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, आपण आपल्या कामात व्यस्त राहायचे, काहीतरी करत राहायचे. मग व्यस्त मनाची ताकद खूप मोठी असते. ते कसे बघा, याउलट जर आपण आपले मन आणि बुद्धी एखाद्या चांगल्या कामात, चांगल्या छंदात, एखाद्या व्यवसायात व्यस्त करतो ना, ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टी, सर्जनशील गोष्टींवर लक्ष जास्त केंद्रित करत असतं. अशा वेळी वाईट विचारांना थारा आपल्या मनात, आपल्या डोक्यात राहतच नाही. उलट आपल्याला खूप मानसिक शांतता मिळते. काम केल्यामुळे ऊर्जा योग्य दिशेने खर्ची पडत असते, ज्यामुळे आपण काहीतरी केल्याचा आनंद आपल्याला मिळतो. शिवाय रात्रीची झोप देखील आपल्याला चांगली लागते आणि मानसिक आरोग्य आपलं उत्तम राहतं. आणि व्यस्त जीवनशैली माणसाला समाधानी आणि आनंदी देखील ठेवते. म्हणूनच आपण काहीतरी रिकामे न राहता काहीतरी करत राहणे खूप महत्त्वाचं आहे. सतत स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. सतत ॲक्टिव्ह राहिले ना, काही ना काही करत राहिले ना, शिकत राहिले ना, तर खूप त्याचे महत्त्व खूप आहे आणि त्याचे फायदे देखील खूप आहे. आणि हे करणे देखील खूप गरजेचं आहे, स्वतःला व्यस्त ठेवणे. थोडक्यात सांगायचे झाले तर रिकामे मन हे निगेटिव्ह गोष्टींना, नकारात्मक विचारांना खूप प्राधान्य देत असतं आणि त्याचं केंद्र बनून जातं. म्हणूनच स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या विधायक आणि आवडत्या गोष्टीत, कामात नेहमी व्यस्त ठेवा, बिझी ठेवा, जेणेकरून वाईट विचार आपल्या मनावर, आपल्या डोक्यात अजिबात येणार नाहीत आणि आपल्या मनावर देखील वाईट विचार परिणाम करणार नाहीत. म्हणजेच वाईट विचार आणि वाईट गोष्टी आपल्या मनावर नियंत्रण अजिबात मिळवू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला व्यस्त राहायचं आहे, काही ना काही करत राहायचं आहे. मी कायम सांगत आलेले आहे, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि काही ना काही करण्याचा प्रयत्न करा, काही ना काही शिकत राहा. घरातील काम झालं म्हणजे पूर्ण काम झालं असं नाही. घरातील काम झालं की आपण पूर्णपणे रिकामे मोकळेच होत असतो. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काही ना काही ॲक्टिव्ह करत राहायचं आहे, ॲक्टिव्हिटी करत राहायचं आहे. म्हणजेच काय, कोणतं ना कोणतं व्यवसाय, छंद कुठला तरी जोपासा आणि काहीतरी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करा, ज्यातून आपले डोके, आपले मन रिकामे राहणार नाही आणि आपण त्याच्यातून प्रगती देखील साधू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रिकाम्या डोक्याला सैतानाचं घर आपण बनवू देणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्वांनी नक्की लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओतील काही मते तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नक्की कळवा. आणि अशा कोणत्या गोष्टींवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला, ऐकायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि अशाच उपयुक्त
माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपले व्हिडिओ कोणकोणत्या भागातून तुम्ही पाहत आहात ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये आपल्या परिवारामध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण आपण इथे गृहिणींसाठी आणि महिलांसाठी उपयुक्त असं टिप्स, उपयुक्त अशी माहिती, उपयुक्त असं मोटिवेशनल व्हिडिओ आणि डेली रुटीन्स आपण ह्याच्यावरती दाखवत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा.